प्रश्न कलेक्टर साहेबांनी सुद्धा विचारला, एसडीओने सुद्धा विचारला की हा आंदोलन खूप मोठा का नाही, जरांगेचं आंदोलन आपल्या समोर आहे. त्याने प्रश्न विचारला की नेते मंडळी तुमच्या दिसत नाही, नेते नाही आहे किंवा मोठं आंदोलन दिसत नाही. तर हा ओबीसी समाज काही मारवाडी गुजराती समाज नाही, धनाटे समाज नाही, हा अशी तडजोड करून आंदोलन करतो. तर आमचा असा ठराव झाला की लोकसभा विधानसभाचे जे पदाधिकारी आहेत, लोकसभेचे खासदार, विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार आणि राज्यसभेचे खासदार, जिल्हा परिषद सदस्य तर बरेच आपल्यासोबत आहेत. ही जी मंडळी आहे हे महाराष्ट्रातली असेल की भारतातली असेल की महाराष्ट्रातली मेनली आपला भंडारा जिल्हा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, तर आता हे लायकीचे नाही आहेत असं आम्हाला दिसत आहे. ओबीसीची चळवळ किंवा ओबीसीला संरक्षण देण्याच्या लायकीचे नाही आहेत. म्हणून आम्ही लोकांनी एक ठराव घेतलेला आहे की यांचा बहिष्कार करायचा. जर हे आपल्यासोबत येत नसतील, आमची तर विनंतीच आहे, त्यांना आम्ही वेळोवेळी सोबत घेतोय. पण जेव्हा आता वेळ आलेली आहे, 16 मे पासून जनगणना सुरू झालेली आहे, एकही नेता या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बोलायला धजत नाहीये, समोर येत नाहीये आणि आमच्या मंडपात येऊ इच्छित नाहीये. मंडपात आलंही तरी थातून मातून येऊन जात आहेत. परंतु या चळवळीला समोर कसं नेता येईल, तो लीड कसं करता येईल, ज्यामध्ये मागे पडतायत. म्हणून या ओबीसी संघटनांच्या वतीने सुद्धा जे ओबीसी आमदार खासदार आहेत, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, या सर्वांवर एक प्रकारे बहिष्कार आहे. केंद्र सरकारने तर ओबीसीवर बहिष्कार टाकलेला आहे जनगणना न करून. म्हणून आमचा केंद्र सरकारवर बहिष्कार आहेच, जनगणनेवर सुद्धा बहिष्कार आहे. आणि ही नेते मंडळी आहे जे इथे कुठल्याही प्रकारचा सपोर्ट दाखवत नाही, नुसतं येऊन भाषण देऊन जाण्यामध्ये नाही, या आंदोलनाला कसं मोठं करता येईल, तर कॉलम कसा आणता येईल यासाठी जे प्रयत्न करताना दिसत नाही. सर्व मंडळींच्या संघटनांच्या वतीने एक मोठा निर्णय झालेला आहे, त्यांचा बहिष्कार करण्यात येत आहे. 25 वर्षांचा ग्राहकांचा विश्वास, भंडाऱ्यातील विश्वासाचं नाव नक्षत्र ज्वेलर्स. हॉलमार्क गोल्ड ज्वेलरी मेकिंग फक्त 7% सिल्वर मेकिंग 0%, डायमंड ज्वेलरीवर मेकिंग 0%. तसेच उपलब्ध 1 ग्राम गोल्डचे संपूर्ण दागिने, सोनचंपा कलेक्शन नवनवीन ऑफर सोबत. आजच भेट द्या नक्षत्र ज्वेलर्स, गांधी चौक, महाल रोड, भंडारा. पहिला उद्देश आमचा सफल झालं की गाव खेड्यातला सामान्य माणूस, कमी शिकलेला माणूस सुद्धा प्रगणकांना वापस पाठवत आहे, प्रगणकांना विचारत आहे की माझा कॉलम ओबीसीचा कॉलम तिथे आहे का, आणि असं कॉलम नसेल तर त्याला वापस पाठवत आहे. आणि या वापस पाठवल्यामुळेच सरपंच संघटना सुद्धा आक्रमक झाल्या. सरपंच संघटनांना सुद्धा कळलं की उद्या येणारा जो बजेट आहे, उद्या येणारा बजेट आपल्याला कमी मिळेल, आपल्याला कमी मिळतोय, ओबीसींना सेपरेट बजेट मिळत नाही, तो मिळाला पाहिजे. म्हणून भंडारा जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यातल्या सरपंच संघटना सुद्धा आक्रमक झाल्या. आणि जवळपास आज 300च्या वर ग्रामपंचायतींनी आपला ठराव, ग्रामसभेचा ठराव तहसीलदार आणि कलेक्टरना दिलेला आहे. हा एक मोठी लढाईचा एक मोठा विजय आहे. आणि दुसरा विजय असा की आज या 3-4 दिवसांमध्ये जेव्हा प्रशासनाला माहीत झालं की आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये जनगणना होत नाही आणि भंडारा जिल्ह्यात जनगणना न झाल्यामुळे प्रशासनावर किंवा सरकारवर काहीतरी मोठा विरोध होईल किंवा प्रशासनाला सुद्धा कळेल की बाबा आपल्या भंडारा जिल्ह्यात जनगणना होत नाही, म्हणून त्यांनी या 4 दिवसांमध्ये 3 बैठका केल्या. 29 मेला RDCच्या अध्यक्षतेखाली ओबीसी संघटनाची एक बैठक झाली, त्यामध्ये सुद्धा त्यांनी विनंती केली आम्हाला आणि बहिष्कार कायम ठेवलं. नंतर 1 तारखेला सरपंच संघटनाची बैठक एसडीओने घेतली. त्या एसडीओच्या बैठकीत सुद्धा सरपंचांनी 50 ग्रामपंचायत सरपंचांनी विरोध केला, तो बहिष्कार कायम ठेवला. आणि म्हणून आज कलेक्टरला 3 तारखेला पुन्हा बैठक घ्यावी लागली आणि पुन्हा त्यांनी विनंती केली, तरी सुद्धा आम्ही बहिष्कार कायम ठेवला. याचा असर जो आहे हा डिव्हिजनल कमिशनर ऑफिस असेल तर महाराष्ट्र राज्य सरकार तर केंद्र सुद्धा होत आहे. आणि यामध्ये नवीन काही जोपर्यंत बदल होत नाही, जोपर्यंत काही नवीन कॉलम येत नाही, ओबीसीचा कॉलम येत नाही, तोपर्यंत बहिष्कार असा कायम राहणार आहे. आणि हाच आमचा एक अजेंडा एक सक्सेसफुल झाला की ग्रामीण भागातल्या महिला सरपंच असतील, ग्रामीण भागातले गावखेड्यातले लोक असतील, युवक असतील, त्यांच्यापर्यंत माहिती आम्ही पोहोचू शकलो आणि विरोध व्यवस्थित होत आहे, बहिष्कार व्यवस्थित होत आहे.